नमो बुद्धाय, जय भीम। पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या माध्यमातून आजपर्यंत जवळजवळ 20 धम्मयात्रा झालेल्या आहेत गेल्या 7-8 वर्षामध्ये। यावेळी 27 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान आपण बोधगया ते काठमांडू अशी धम्मयात्रा आयोजित केलेली आहे। ही धम्मयात्रा सारनाथवरून सुरू होते, ती श्रावस्ती, लुंबिनी, कपिलवस्तू, तिथून काठमांडू, काठमांडूवरून पुन्हा कुशीनगर, कुशीनगरवरून वैशाली, राजगीर, नालंदा आणि मग शेवटचा 2 ते 2.5 दिवसांचा स्टॉप आपला बोधगयेमध्ये असतो। या धम्मयात्रेमध्ये आपणा सर्वांना आम्ही भगवान बुद्धांच्या पवित्र चरणाने पावन झालेल्या सर्व स्थळांची इत्थंभूत माहिती आपणास देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। सर्व ठिकाणी जी जी सुत्त महत्त्वपूर्ण आहेत त्या सुत्तांच्या आधारे आपण तेथील माहिती देण्याचा प्रयत्न करतो। त्या सुत्तांचा तिथे उच्चार केला जातो। राहण्याची आणि भोजनाची अत्यंत उत्तम व्यवस्था असते। काही ठिकाणी गेस्ट हाऊसवरती असते, काही ठिकाणी हॉटेलवरती असते आणि जे भोजन जे असतं ते आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं असतं। धम्मयात्रा हा जो विषय आहे हा पिकनिकचा विषय नसतो, तर यावेळी आपण भगवान बुद्धांच्या सानिध्यामध्ये, तिथल्या तरंगामध्ये ते सर्व वातावरण अनुभवण्यासाठी आपण तिथे जात असतो आणि तिथून आल्यानंतर आपण परतल्यानंतर घरी आपल्याला निश्चितच चांगले अनुभव मिळतात, चांगल्या गोष्टी आपल्याला समजतात, धम्म शिकायला मिळतो आणि त्यानंतर व्यक्तीचं आचरण देखील बदलतं। त्याच्यामध्ये बराच बदल झालेला आम्हाला पाहावयास मिळालेला आहे। त्यामुळे आयुष्यातून एकदा दोनदा वर्षातून या धम्मयात्रा करणे फार महत्त्वाचं असतं। आतापर्यंत आम्ही ज्या काही धम्मयात्रा केल्या त्याच्या माहितीचे व्हिडिओ पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई या यूट्यूब चॅनलवरती आम्ही प्रकाशित केलेली आहे। जर तुम्हाला ती पाहायची असेल तर तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता। दरवर्षी सांचीला देखील आमची एक धम्मयात्रा असते आणि बोधगयामध्ये 2 ते 3 धम्मयात्रा असतात। ह्या धम्मयात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि बुद्ध धम्माविषयी भगवान बुद्धांनी ज्या ज्या स्थळांवरती आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे, जीवन व्यतीत केलेलं आहे, तिथे उपदेश दिलेले आहेत, ते सर्व शिकण्यासाठी आपण या धम्मयात्रेमध्ये सहभागी व्हाल अशी मी आपल्या सर्वांस विनंती करतो। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम।